महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी आपल्या घरात सत्ता राहणार. 5 दिवसापूर्वी अमित शहाचा कार्यक्रम झाला, त्याला हे होते आणि 2 दिवसानंतर यांनी तुतारी हातात घेतली. एखाद्या राज्य आणि केंद्र सरकारमधून तुम्ही काय प्रकल्प आणलाय का जो नवी मुंबईकरांच्या फायद्याचा आहे? एखादं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही आहे विलासराव नवी मुंबईमध्ये. आपण संपलोय इथपर्यंतची भावना सुद्धा येणं म्हणा की अरे काय. वाशीच्या संदर्भ रुग्णालयामध्ये एक 2 वर्षाच्या बाळाला एक्सपायरी डेटचं औषध देण्याचं प्रयत्न. शासकीय हॉस्पिटलमध्ये नुसतं इमारती उभ्या केल्या, आरोग्य व्यवस्थेचं दिंड उडवल्या, लोकप्रतिनिधींच्या संवेदना मेल्या. मला सगळ्यात वाईट एवढं वाटतंय की ह्याच सगळ्या मंडळींनी वंदनीय शरद पवार साहेबांना आम्हाला नवी मुंबईचा विकास करायचा आहे म्हणून राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षाची कास धरली होती 10-15 वर्षांपूर्वी. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत एक अशी राजकीय व्यक्ती आहे जी एका छोट्याशा गावातून, विदर्भातल्या छोट्याशा गावातून मुंबईत येते. काय मुंबईत झोपडपट्टीमध्ये राहून आज एका प्रस्थापित अशा नाईक कुटुंबाच्या विरोधात नवी मुंबईमध्ये राजकीय मैदानात उभी आहे. ते मनसेचे प्रवक्ते आहेत आणि युवा नेते म्हणून सुद्धा महाराष्ट्राला ते परिचित आहेत. गजानन काळे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. मी अगदी ओपनिंगला सांगितलं तसं आजचं राजकारण हे सामान्यांचं राहिलेलं नाही असं म्हटलं जातं. मग एका झोपडपट्टीतल्या मुलानं ज्याचं बालपण गेलं, आई वडील म्हणजे तुमचे भाजी विकायचे, अशा परिस्थितीतून आलेल्या मुलांना आज राजकारणात मैदानात उतरणं हे पॉसिबल आहे का? नाही, मुळात आणि किती अवघड आहे. मलाही ते खूप अवघडच गेलं आणि आम्हाला मुळात राजकारणात मला यायचं नव्हतं. हां, मी माझे आपले शिक्षण घेऊन माझे ट्युशन्स क्लासेस सुरू होते आणि विचार केला एखादी शासकीय नोकरी करायची, त्यामुळे मी ITI केलं. गव्हर्नमेंट ITI केलं. गव्हर्नमेंट ITI नंतर BST वर्षभर अप्रेंटिसशिप केली आणि आता विचार केला की आपल्याला BSTचा आता जॉब करायचा आहे आणि शांत राहायचं आहे मोटर मेकॅनिक करून. पण अपघाताने छात्र भरती नावाची विद्यार्थी संघटना माझ्या आयुष्यात आली आणि मग तो सामाजिक प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास करत असतानाही मला कायम हे डोक्यात होतं की आपल्याला राजकारणात काय अजिबात जायचं नाही, आपल्याला सामाजिकच काम. राजकारण म्हणजे गजकारण आणि राजकारणात गेलं की माणूस विकला जातो, राजकारणात गेलं की तो बिघडतो, अशा सगळ्या कॉन्सेप्ट होत्या त्या तरुण वयात. नंतर विचार केला की सामाजिक प्लॅटफॉर्मवरती एखादा विषय आपण तितक्या प्रभावीपणे नाही घेऊ शकत किंवा त्याचं जो हे इम्पॅक्ट आहे तो तेवढा नाही पडत. म्हणजे छात्र भरतीत आम्ही अनेक विद्यार्थी संघटनेत लढे लढले. कॉलेजच्या फी कमी करण्यापासून मागासवर्गीय वसतिगृहाचा विषय, स्कॉलरशिपचा विषय, असे अनेक लढे. म्हणजे मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षामाला रात्री 12 वाजता आंदोलन केलं आणि 2-4 दिवसाचा तुरुंगवास भोगला. विलासराव देशमुख साहेब होते. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. नंतर त्यांनीच आम्हाला सोडवलं की अरे सोडा त्या मुलांना, त्या ऍडमिशनचा प्रश्न होता म्हणून बिचारे आपले आंदोलन करतायत. म्हणजे कांबळे नावाचे एक जज साहेब होते, 14 दिवसाची कस्टडी मागितलेली पोलिसांनी. कांबळे साहेब म्हटलं अरे ते पोलिसांच्या पण मुलांना ऍडमिशन मिळावं म्हणून बिचारे लढताय तर तुम्ही सोडा त्यांना. मग ते असं तो पहिला आयुष्यातला पहिला आंदोलन आणि पहिला तुरुंगवास तो सगळं. तर ते असं ते सगळं काम चालू होतं. अनेक विषय आम्ही घेत होतो आणि त्यावेळेत असं वाटलं की नाही आपण राजकीय एक प्रवास सुरू केला पाहिजे आणि वरचे 4ही राजकीय पक्षापेक्षा राजसाहेब ठाकरे ह्या नेतृत्वाकडे आम्ही जास्त आकर्षित झालो आणि मग नंतर तो राजकीय प्रवास सुरू झाला, मनसेतून सुरू झाला. पण खूप अवघड असतं की राजकारणात येणं आणि कारण आता ज्या पद्धतीचं आपण बघताय की घराणेशाहीचं राजकारण सुरू आहे. म्हणजे हा मंत्री असेल, हा आमदार असेल तर त्याच्या पोरालाच आयुष्यभराची संधी मिळणार. पण आम्हाला राजसाहेब ठाकरे ह्या माणसाकडे एक वेगळे पण वाटलं की जसं वंदनीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक चेहरे असे दिलेले होते ज्यांना आमदार, खासदार, सर्वसामान्य कुटुंबातून ज्यांच्या चेहऱ्याला ओळख नव्हती. म्हणजे मग आपण राणे साहेबांपासून ते भुजबळ साहेबांपर्यंत तर अगदी नवी मुंबईत असलेल्या गणेश नाईक साहेबांपर्यंत ही सगळी अशी सर्वसामान्य याच्यातून आलेली लोक होती. तर मला राजसाहेब ठाकरेंकडे ते दिसलं की आमचे आलेले 13 आमदार सुद्धा आपण बघितले 2009ला किंवा असलेले 100-150 नगरसेवक, की अगदी संदीप देशपांडे आमचा असेल की त्यावेळी तो नगरसेवक झाला, की आमच्या घरात कधीही कोणी साधा सरपंच पण नव्हता. म्हणजे साधा त्या ग्रामपंचायतचा सदस्य पण नाही.
अशा मुलांना संधी देणं आणि त्यांच्यातून नेते उभे करणं, त्यांना आमदार करणं, त्यांच्यातून नगरसेवक करणं, तर मला असं नक्की वाटतं की राजसाहेब ठाकरे वेगळं नेतृत्व आणि त्याच्यातून आमचा प्रवास सुरू झालाय. पण तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय? खूप लोकांना माहित नाहीये की तुम्ही विदर्भातून आलेले आहेत. हो. मी एक विदर्भात जन्माला आलो. एक अत्यंत सर्वसामान्य विदर्भातला जिल्हा माझा अमरावती जिल्हा आणि दर्यापूर तालुका आणि महिमापूर म्हणून नावाची विहीर आहे. अगदी पुरातन विहीर आहे, ब्रिटिशकालीन विहीर आहे ती. त्या विहिरीचं गाव म्हणजे माझं गाव. अत्यंत एक मराठा कुणबी कुटुंबात माझा जन्म झाला सर्वजण. आणि नंतर मग वडील इथे घेऊन आले. भाजीपाला वडील विकायचे. नंतर इस्त्रीचा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यातून तो उदरनिर्वाह होत होत. म्हणजे मला आठवतं की आमची गाडी जिथे लागायची बाजूला एक वडापाववाल्याची गाडी आणि बाजूला एक सिनेमा, त्यावेळेचा तो व्हिडिओ पार्लर असायचं. तर मग शाळा सुटली गेलो की मग वडापाव खायचा आणि सिनेमे बघत बसायचे. म्हणजे नंतर पक्षात आल्यानंतर मला कळलं की साहेबांना पण वेळ आहे आणि आपल्याला सुद्धा सिनेमाच वेळ आहे. त्यामुळे ते कुठले कुठले सिनेमे पाहिले? अगदी शहंशाबाद म्हणजे सगळे धर्मेंद्र, अमिताभ, जितेंद्र, जे काही जुने सिनेमे होते. प्रभाव कुणाचा आहे सगळ्यात जास्त? नाही, मला तर अमिताभ बच्चनच तो प्रभाव, अँग्री मॅन. आणि आता आमिर खान. आता आमिर खान की एक संवेदना जागरूक असलेला, एक सामाजिक भान असलेला आणि सातत्याने एक वेगवेगळे प्रयोग करत राहणं. मला वाटतं की राजकारणात पण आम्ही आहे ना, मला ह्या क्षेत्रातलं सगळ्यात मोठी गोष्ट कुठली आवडली असेल, तुमचा रोजचा दिवस आहे ना वेगळा असतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादं नवीन माणसं तुम्ही एखादं नोकरीत असता तर रुटीन किमान 60-70-80% तरी सेम असतं. इथे आता या वेळेमध्ये 4-4:30ला मी काल वेगळ्या ठिकाणी होतो, आज तुमच्या समोर आहे, उद्या आणखी काहीतरी. तर मला वाटतं की हे रोजचे चॅलेंजेस, रोजची आवड आणि लोकांमध्ये जाणं, म्हणजे सामाजिक क्षेत्रात आम्हाला जो किडा लागला की ते टॉनिक असणं आहे ना, की मला वाटतं की ते खूप वेगळे पण होतं. आणि त्यामुळे सामाजिक क्षेत्रातून राजकारणात येताना सुद्धा आमचं बेस आजही सामाजिकच आहे. पण हा राजकारणाचा किडा नेमका कधी चावला? मला थोडं आम्ही एक फेर परीक्षेचा विषय घेतला होता मला वाटतं, आणि तो फेर परीक्षेचा विषय झाला नाही आमच्याकडून. तर मला वाटलं की आपण काहीतरी सामाजिक क्षेत्रात थोडं कमी पडतोय. आणि मग आम्ही वर्गात कधी मॉनिटर झाला होता? हो, अगदी. मला महानगरपालिकेच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेतून मी 8वीला आमच्या गोवंडीच्या ज्ञानसंपदा शाळेत गेलो. तर गोवंडीमध्ये गोवंडीत माझं बालपण गेलं, शालेय सगळं हे गेलं. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला उठवलं, कोण मॉनिटर म्हणून तयार आहे. आमच्या टीमने मला उठवलं, जे काही माझ्याबरोबर होते. आणि माझा एक मित्र, जो आता अजूनही मित्र आहे माझं, सतीश गाडगे म्हणून, तर तो दुसरीकडून उभा राहिला. तो दुसऱ्या शाळेतून आलेलो. आमचे वाघमोडे सर आज नवी मुंबईत राहतात आपले. माझ्यामध्ये सिडको सोडाधारकांनी सत्कार केला, त्यावेळी माझ्या सत्काराला अचानक सरप्राईजली आले आणि मला खूप ते वेगळं वाटलं की आपल्या शिक्षकांसमोर आपला सत्कार होतोय. तर त्यांनी उभं केलं, हे दोघे उभे आहेत, आपलं मतदान होईल. आणि ते मतदान 61 मुलं होती, 30 झालं. एक चिठ्ठी आली, डावीकडे माझं नाव आणि उजवीकडे त्याचं नाव होतं. सरांनी विचारलं कोणाची चिठ्ठी आहे? एक मुलगी आली, म्हणे परत एकाचं नाव लिहून. आणि सरप्राईजली 1 मतांमुळे मी जिंकलो त्या वेळामध्ये. सगळं पहिलं इलेक्शन तुम्ही तिथे, पहिलं इलेक्शन वर्गात कितवीला असताना? ते 8वीला असताना. त्यानंतर मी छात्र भरतीत, आम्ही युनिव्हर्सिटी सलग 3 वर्ष आमचा कलिना युनिव्हर्सिटीला GS होता. अख्ख्या मुंबई विद्यापीठामध्ये कलिना विद्यापीठाचा जनरल सेक्रेटरी असणं म्हणजे मी जरी ना, मी बनवला तो छात्र भरतीच्या माध्यमातून. सलग 3 वर्ष हॅट्रिक होती आमची. की मला त्या निवडणुकीतल्या यंत्रतंत्र याच्यातल्या गोष्टी कळत होत्या. त्यामुळे त्या पद्धतीने जाहीरनामा घेऊन जाणं. कलिना युनिव्हर्सिटीच्या इलेक्शनला GSचा पण आमचा जाहीरनामा होता की आम्ही या गोष्टी करणार आहोत. त्यामुळे त्या गोष्टींची लिडरशिप लहानपणापासून तुमच्यामध्ये होते, म्हणजे शालेय वयाच्यापासून होतं. म्हणजे थोडं मला आठवतं, मी लोकमान्य टिळक, सावरकर असतील, वक्तृत्व स्पर्धेत भाषण करणं ते. आणि 10 रुपयाचं मला त्यावेळी पारितोषिक मिळालं होतं. अनेक वर्ष माझ्या आईने ती नोट आपली जपून ठेवली होती. नंतर काहीतरी मीच म्हटलं की काहीतरी खर्च करू, ते वाया जाईल ते सगळं. तर तो एक सवय होता. नंतर पथनाट्य मी केली. त्या पथनाट्यातून मग तो थोडा बेस, भाषण करायची संधी, चळवळीत. झोपडपट्टीतलं आयुष्य कसं असतं? खूप वाईटच असतं आपलं. आपण कसं, झोपडपट्टीत सगळे हरलेली माणसं असतात आणि फक्त तगणं सुरू असतं, जगणं नाहीच म्हणत त्याला. जसं आपण म्हणतो की सगळेच प्रश्न ना, पाण्याचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, सगळी माणसं अशी हरलेली असतात, व्यसनाधीन झालेली असतात. प्रत्येक घरातले छोटे मोठे संघर्ष असतात सगळे.
माणूस फक्त आयुष्य ढकलत असतो की कधी मला मरण येतंय. त्या पद्धतीचं ती वस्तीतलं जगणं आम्ही पाहिलं आणि आयुष्यात ते ठरवलं की बाबा आपल्याला कधी व्यसनाच्या आहारी जायचं नाहीये. त्यामुळे मी स्वतःला ते कधीही कुठलंही व्यसन अजूनपर्यंत तरी लावून घेतलं नाही. त्या सराउंडिंग मध्ये राहून त्या सराउंडिंग एक तर दोन इम्पॅक्ट हे होतात. खूप चॅलेंजिंग हो, एक तर तुम्ही पूर्ण बिघडता, आहे. म्हणजे एक तर तुम्ही ती परिस्थिती बघून एक तर त्याला शरण जाता आणि तुम्ही तेच करता, किंवा तुम्हाला त्याच्याबद्दलची घृणा तिरस्कार निर्माण मला हे होतो. बदलायचं. हा, मला हे बदलायचं किंवा मला हे नाही करायचं, मला याच्यातून बाहेर पडायचं. तर मग नंतर मला कळलं की याच्यावरती सगळ्यात मोठा उपाय कुठला असेल तर शिक्षण. क्या बात आहे. म्हणजे आपण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो, म्हणजे मी अनेक भाषणांमध्ये तो उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ज्याने ते घेतलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार बरोबर. नाही. तर मला आपल्याला कळलं की आपल्याला गुरगुरायचं. मी बहुजन चळवळीचा कार्यकर्ता, हो. म्हणजे मी 8 वर्ष सलग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डायरी काढली. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मी टाकायचो. कधी रावसाहेब कसबेंचं लेख टाकायचो, कधी पॅन्थरची लोक होती त्यांचा लेख टाकायचो, कधी बाबासाहेब म्हणजे जेवढी काही ग्रंथसंपदा असेल त्यातला प्रत्येक पानावर सुविचार टाकायचो. असे 8 वर्ष 6 डिसेंबरला मी ती डायरी आम्ही विक्रीला ठेवायचो आणि त्याच्यातून जो निधी जमावायचा तो आम्ही आमच्या सगळ्या विद्यार्थी संघटनेत आम्ही खर्च करायचो. वर्षभराचं कार्यक्रम सगळे पण घ्यायचे. मग आज डायरेक्ट हिंदुत्ववादी पक्ष नाही. मग ती वैचारिक थोडीशी ही कसं झालं की मी चळवळीतून मुळात मला कुठल्या तरी राजकीय पक्षातला प्रवास सुरूच करायचा होता आणि म्हणजे जो मला माहिती आहे ज्या पद्धतीचा, मी बहुजन चळवळीतून जरी येत असलो तरी साहेबांच्या हिंदुत्वाची संकल्पना ही धर्मांध संकल्पना नाहीये. म्हणजे राजसाहेब ठाकरे जे मांडतात हे धर्माभिमानी ठाकरे आहेत, धर्मांध ठाकरे नाही आहेत. म्हणजे त्यांचे अनेक मुस्लिम मित्र आहेत आणि माझेही अनेक मुस्लिम मित्र आहेत. म्हणजे माझं केश कर्तन करणारा तो मुस्लिम मित्र आहे माझा, की ज्याच्याशी मी त्या आनंदाने बोलतो, त्या सगळ्या विषयांच्या बद्दल, भूमिकांबद्दलचं बोलतो. तर मला वाटतं समजून घेणं म्हणजे धर्मांध भूमिका समजून घेणं कुठले, जसं जात्यंध भूमिका, जात वास्तव आहे पण जात्यंध वागणं जसं आहे तसं धर्मांध वागणं हे पण चुकीचं आहे कुठल्याही धर्मात. आणि त्या संदर्भातली भूमिका मला वाटतं राजसाहेब ठाकरे यांनी मांडलेली आहे. त्यामुळे एक चळवळीतून जरी येत असलो मी तरी मला सातत्याने हे भान असतं आणि माझा पायाच मुळात सामाजिक आहे कुठल्याही विषयाकडे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस सिडको सोडाधारकांचा विषय सोडवला आमच्यामुळे प्रत्येक घरामागे 8 लाख रुपये कमी झाले. म्हणजे कदाचित त्याला ते आहे की लहानपणी आपल्याला राहायला घर नव्हतं. अगदी त्यामुळे घर काय आहे 100%, त्या 4 भिंती काय आहेत, त्या 4 भिंतींवरचं छत काय आहे 100%, त्याची जाणीव आहे. म्हणून तो प्रश्न महत्वाचा वाटतो. आमच्या घरी आमचं 10x15चं पत्र्याचं घर होतं, मला आठवतं ते. आणि अगदी म्हणजे घुशी उंदरं सगळे, म्हणजे ते चादर पूर्णच घ्यायची, नाहीतर सकाळी काहीतरी ते कुरतडलेलं पायाशी असणारच तुमच्या. आणि त्याच्यात ती पुस्तकं, त्यात शिक्षण, म्हणजे ते कौलारू घर असायचं. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर ते वाट्या लावणं हाच तो मुंबईचा पाऊस आणि मुंबईचा पाऊस त्याच्यामध्ये, आणि बाजूला गटर, त्या गटाराच्या बाजूला आमचं घर असायचं. मग ते आमचे खेळणी खेळायचो तर ते आम्ही हात टाकूनच सगळं ते हे करायचो. तर त्यामुळे ते मनाशी होतं की अरे एक सर्वसामान्य माणसांना 35 लाखाचं घर सिडको देतं, ज्याची किंमतच 27-28 लाख असायला हवी. 1.5 वर्ष लढा दिला आणि 1.5 वर्ष लढा देऊन, म्हणजे मला आठवतं मला नागिण झाली होती त्या दिवसांमध्ये. मी कोणाला सांगितलं नाही, त्या दिवशीच मोर्चा होता सिडकोचा, ते सोडतदार. तर मला डॉक्टर म्हटलं की तुम्ही जाऊ नका, तुम्हाला ते वाढले तर ते त्याचा त्रास प्रचंड होणार, तो जीवाशी खेळ होता ते. पण म्हटलं मला जावंच लागेल. म्हटलं तुम्ही मला एखादं औषध द्या की किमान मी 1 तास जाऊन ते परत येऊ शकेल. मी त्या मोर्चात खरं स्टेजच्या खाली बसलो लगेच ताबडतोब, ते होऊन लागत होतं. आणि तो मोर्चा केला. राजसाहेब ठाकरे यांनी त्यात पुढाकार घेतला. ते नवी मुंबईत आले, त्यांना भेटले, मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला घेऊन गेले. प्रत्येक घरामागे 7 ते 8 लाख कमी, म्हणजे 600 ते 700 करोड रुपये आम्ही वाचवले. आणि हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. मला वाटलं साधारणतः 1-2 लाख कमी जरी झाले तरी आपलं आंदोलन यशस्वी झालं. बाबा आपण काहीतरी सुरुवात केली, त्यावेळी तर कॉन्फिडन्सच नव्हता की म्हटलं आपण किती मोठ्या व्यवस्थेबरोबर भांडतोय. पण तुम्ही अनेक केसेस सुद्धा या सगळ्या काळात तुमच्या हो. मग टोलचा प्रश्न असेल किंवा शाळांच्या फीचा असेल सगळं. मग घरचे असं म्हणत नाही ते काय चाललंय, हे काय राजकारण आहे, बस झालं असं कधी? पूर्वी तर ते आपल्याकडे असतं ना की बाबा शिवबा जन्माला यावे तो बाजूच्या घरात. तर मला माझ्या आईचं तसंच होतं, पण माझी आई पण लढाऊ होती. म्हणजे मी ज्या गोवंडी झोपडपट्टीत राहिलो
अनेक झोपडपट्टी दादांना तिने सरळ केली. म्हणजे माझ्या इकडे जे आलंय ते मला आईकडून आलं, तो लढाऊपणा की लढायचं कुठल्या अन्यायाच्या विरोधात जे आहे ते. म्हणजे ती जुनी शिवसैनिक, ती बाळासाहेबांची सैनिक, ती बाळासाहेबांची सैनिक. म्हणजे ते अन्याय दिसला की लाथ बसलीच पाहिजे. तर तिने अशा हंड्यांनी झोपडपट्टी दादा फोडलेत, मी पाहिलेत त्या सगळ्या वेळात. म्हणजे मला ते वाईट वाटायचं की आपल्याला शासकीय नोकरीत जायचं, आपल्याला या भानगडीत पडायचं. मी अनेकदा विरोध केला तिला त्या सगळ्या गोष्टीत, पण म्हटलं की नाही हेच आहे, तुम्हाला हे लढावं लागणार त्यासाठी. जसं मग तुमच्या समोर सुद्धा आव्हान नवी मुंबईमध्ये नाईकांसारखं प्रस्थापित नेतृत्व जिथं आहे त्याच्याशी तुम्ही आज दोन हात करताय, त्या प्रस्थापित नेतृत्व. बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला तुमच्या आता बहुरंगी ही सगळी निवडणूक आहे. मंदा म्हात्रे आहेत तुमच्या समोर, त्याही 10 वर्ष झालं आमदार आहे. सो ही लढाई किती चॅलेंजिंग आहे, की चॅलेंज म्हणून स्वीकारले जातात ते? नाही, मला म्हणजे आत्ता जे दिसतंय सध्याच्या घडीला की ह्या सगळ्या प्रस्थापितांची रग संपली. यांना कुठलाही सामाजिक प्रश्न याच्यातून, यांच्या संवेदना आता मेल्यात. यांना एखादं सर्वसामान्य माणसाचं दुःख बघून दुःख होत नाही, यांना त्याचं दुःख बघून रडू कोसळत नाही. ही आता पलीकडे गेले, ही ऍडजस्ट झालीत माणसे. म्हणजे मला कळत नाही की 1.5 वर्ष जर मी सिडको सोडाधारकांचा लढा लढत होतो, त्याच्यात 3 अधिवेशनं झाली महाराष्ट्र शासनाची. तुम्ही सोडून द्या की गजानन काळे आणि मनसे तो लढा लढते, ते सगळे सिडको सोडतधारक हे नवी मुंबईकर होते. काही मुंबईत राहायला होते, काही ठाण्यात राहायला होते. एक साधा प्रश्न ह्या आमदारांनी कधी विचारला नाही. 2 ते 4 वर्ष आम्ही कामगारांना 135 कोटी रुपये त्यांच्या फरकाची रक्कम मिळावी म्हणून आंदोलन करत होतो. एक प्रश्न यांनी कधी विचारला नाही, त्याच्या संदर्भातलं पत्र कधी आयुक्तांना दिलं नाही. म्हणजे यांच्याकडचं दुःख संपलेलं आहे. ही माणसं ॲडजस्ट झालेली आहे. मला आठवतं राजसाहेब ठाकरे म्हणजे ज्या दिवशी ती रग संपेल ना तुमची, त्या दिवशी तुम्ही संपलात असं समजायचं. तर ही माणसं फक्त आता पैशांनी, सत्तापदांनी आणि पदांनी मोठी आहेत. पण बाकीचं यांना नवी मुंबईकरांबद्दल, म्हणजे आरोग्य व्यवस्थेचं मी तुम्हाला विलास, खूप वाईट अशी परिस्थिती आहे. आपल्याकडे वाशी, आपल्याकडे नेरूळ, आपल्याकडे बेलापूर आणि नेरूळ आपलं माता बाल रुग्णालय, आणि वाशीला आपलं संदर्भ रुग्णालय, पूर्ण नवी मुंबईचं. वाशीच्या संदर्भ रुग्णालयामध्ये 2 वर्षाच्या बाळाला एक्सपायरी डेटचं औषध देण्याचा प्रयत्न झाला. अरे वा. आता त्याची आई सुशिक्षित होती, ती सतर्क होती, तिने ते पाहिलं आणि तिने ते देऊ दिलं नाही. नेरूळ आणि बेलापूरच्या माता बाल रुग्णालयामध्ये आम्ही गेलो. मला तक्रारी आल्या होत्या की बाहेरून औषधं घ्यायला सांगतात, आणि महापालिकेचं धोरण आहे 0 प्रिस्क्रिप्शन धोरण. म्हणजे 1ही रुपयाचं औषध तुम्हाला बाहेरून घ्यायची गरज नाहीये. तर मला अनेकांनी भेटलं, आणि त्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज तर पुढे होतं ज्यावेळी मी ती व्हिजिट दिली परिवर्तन यात्रेत, की पहिल्या मजल्यावरती ते माताबाल रुग्णालय होतं. एक 2 महिन्याचं, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं बाळ पोटात असलेल्या सगळ्या आपल्या माता भगिनी होत्या, आणि त्यांना 2 गायनेक फक्त होते, 2 स्त्रीरोग तज्ञ, 300 महिला. अरे बापरे. एका महिलेला किमान तपासायला. ही परिस्थिती त्या नवी मुंबईमधली आहे, ज्या नवी मुंबईमध्ये, ज्याला 21व्या शतकातलं आपण खूप असं मोठं शहर, समृद्ध शहर, आणि तिथल्या राजकीय नेत्यांना त्याचं सिंगापूर आता काहीतरी असं करायचंय, शांघाय बिंगाय काय काय करायचंय त्यांना सगळं. ही परिस्थिती आरोग्य व्यवस्थेची. 300 महिला. मला एक महिला अशी विवळत आली की दादा म्हणे मी 2 तास म्हणे बसली आहे, आणि मला नवरा माझा कामावर आहे, सासरे आणि सासू माझे बेडला आहेत, मी स्वतः प्रवास करून आलेली आहे, तर तुम्ही बघा ना काहीतरी करता आले. मी त्या डीनला वगैरे बोलवलं, म्हटलं त्यांना पहिल्यांदा हे सेम बेलापूरला आहे, आपल्याकडे डॉक्टर भरती होत, आरोग्य भरती करत नाही आपण. एवढं मोठं बजेट आहे आपलं 5,000 कोटीचं नवी मुंबई महानगरपालिकेचं, की जिथे तुम्ही बाहेरून औषधं घ्यायला सांगतात, 2 वर्षाच्या बाळाला तुम्ही एक्सपायरी डेटचं औषध देता. म्हणजे शासकीय हॉस्पिटलमध्ये नुसतं इमारती उभ्या केल्यात, आरोग्य व्यवस्थेचं धिंडवडे, आणि खाजगी हॉस्पिटल आम्हाला परवडत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणजे काय, जाणीवपूर्वक शासकीय हॉस्पिटल वाईट ठेवायचे, जेणेकरून तू प्रायव्हेट हॉस्पिटलच्या तुंबड्या भरल्या गेल्या पाहिजेत. मग तुमची पॉलिसी 10 लाखाची असेल तर 15 लाखाचं बिल होईल. मग ते अपोलो असेल, रिलायन्स असेल. तेरणा हॉस्पिटलचं मी तुम्हाला काल परवाचं सांगतो. तेरणा हॉस्पिटलवाल्यांनी एक 10-12 वर्षानंतर एका दाम्पत्याला मूल झालं. त्याच्या पैसे भरण्यासाठी इतका मानसिक छळ केला
की मूल आणि बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. चिठ्ठी लिहून सुसाईड केलं. त्याची बातमी आली, आम्ही गुन्हा दाखल करा म्हटलं, गुन्हा दाखल झालेला नाही अद्यापपर्यंत. पण याच्या संदर्भात इथल्या आमदारांना, इथल्या लोकप्रतिनिधींच्या संवेदना मेल्यात. यांना त्याच्याबद्दलचं काहीही वाटत नाही. काल परवा वाशीमध्ये मी तुम्हाला सांगून हे करतो, वाशीमध्ये एका गार्डनमध्ये आपल्या 2 मुलांना घेऊन एक वाशीमधलं एक गृहस्थ गेले. एक मुलगा, एक झाकण उघडं होतं पाण्याच्या टाकीचं, 6 वर्षाचा मूल. ते गेलं, त्याचा मृत्यू झाला. आता काहीतरी छोटा मोठा गुन्हा दाखल केलाय, बाकी काही झालेलं नाही. ही गार्डनची परिस्थिती आहे, ही आरोग्याची परिस्थिती आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गणवेश भेटत नाही, खाजगी शाळांची फी आम्हाला परवडत नाही. आम्ही मागणी केली की या खाजगी शाळांच्या फीचं ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून त्या ऑडिटमध्ये करोडो रुपये सापडतील आणि 1 रुपयासुद्धा फी वाढ होणार नाही. हे माझा शब्द, हे माझं कर्तव्य आहे. मी माझं जाहीरनामा नाही म्हटलं, माझं कर्तव्यनामा म्हटलं की हे माझं कर्तव्य आहे की या शाळांची फी कमी झाली पाहिजे, या आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे, खाजगी हॉस्पिटलचं पण दरपत्रक असायला पाहिजे. फक्त लूट. सगळ्या शाळा आणि हॉस्पिटलला सिडको किंवा शासनाने ज्या जमिनी दिल्या त्या 1 रुपया दराने दिलेल्या आहेत आणि तिथून करोडो रुपयांची करोडो वसुली रुपये चालू आहे. चॅरिटी आहे ना हे. जर तुम्ही नाव चॅरिटीच्या सगळ्या हे घेतल्या, सुविधा घेतल्या चॅरिटीच्या, पण तिथं करताना मात्र व्यवसायच केला. सगळं कमर्शियल चालू आहे. प्रॉपर्टी टॅक्स त्यांना कमर्शियल नसतो, त्यात सवलत मिळते. पाण्याच्या बिलात त्यांना सवलत मिळते, विजेच्या बिलात त्यांना सवलत मिळते आणि जमिनीच्या प्लॉटच्या विक्रीमध्ये दायित्व काहीच नाही. साधे प्रकल्पग्रस्त जे आहेत आमचे, त्यांना 5% आरक्षण शाळांमध्ये मिळालं पाहिजे, कॉलेजेसमध्ये मिळालं पाहिजे, ॲग्रीमेंटमध्ये आहे. पण त्यांना सुद्धा आमच्या आगरी-कोळी बांधवांना सुद्धा मिळतं. म्हणजे काल परवा मला दिवाळेगावचं एक आमचं कोळी समाजाच्या माणसाने फोन केला, राजेश पाटील म्हणून, की सर मला माझ्या भावाला 4 महिने झाले लिव्हरसाठी, मला एक इंजेक्शन सांगितलंय, ते इंजेक्शन 4 महिने झाले महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मिळत नाही वाशीच्या. मी जसाच्या तसा मेसेज फॉरवर्ड केला आयुक्त साहेबांना, अतिरिक्त आयुक्तांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना. 5व्या मिनिटाला विलासराव त्याला औषध मिळालं. 5व्या मिनिटाला. होऊ शकतं पण होत नाही. मला एक विचारायचं तुम्हाला, आत्ता तुम्ही ज्यांच्या विरोधात लढाई लढत आहे ते एक आज सकाळी भाजपमध्ये होते आणि संध्याकाळी ते त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. ही जी राजकीय संस्कृती आहे त्याची राज्यभर चर्चा झाली त्या सगळ्या गोष्टीची. पलीकडच्या मतदारसंघात ते भाजपमध्ये आहेत, वडील, मुलगा इकडे दुसऱ्या पक्षात आहे, दोघं एका टेबलवरती, दोघांचेही विचारधारा एकत्र सुखांना आणतायत. काय चित्र महाराष्ट्राच्या समोर चालू आहे? बरं, महाविकास आघाडीत गेले संदीप नाईक, त्यांचे वडील गणेश नाईक साहेब हे भारतीय जनता पक्ष. बरं, ज्या महाविकास आघाडीचा घटक उभाटा आहे त्या उभाटाचे पक्षप्रवक्ते संजय राऊत साहेब यांनी पण याच्यावर नाराजी व्यक्त केली लाईव्ह, की म्हणे हे महाराष्ट्रात काय चाललंय, एकाच घरात भाऊ दुसरीकडे, दुसरा भाऊ दुसरीकडे, वडील तिसरीकडे, मुलगा चौथीकडे. एका दिवसात विचार बदलतात. एका दिवसात कळतं की आपल्यावरती अन्याय झाला, सत्ता पाहिजे, काही करून. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी आपल्या घरात सत्ता राहणार, महायुतीचं सरकार आलं तरी आपल्याकडे त्यांचं सरकार, म्हणजे दोन्हीकडे आपल्याला मलिदा मिळत राहिलं पाहिजे. बरं, किती गांडवणार ना नवीन मुंबईकरांना तुम्ही? किती लेवलला चालू आहे की तुम्ही अन्याय झाला जर म्हणताय तर मग तुमच्या वडिलांना तिकीट दिलंय की भारतीय जनता पक्षाने? बरं, तुम्हाला जिल्हाध्यक्ष पद दिलंय, 1.5 वर्ष झाले, तुम्हाला पाहिजे ती लोक पदावरती दिलेली आहेत. बरं, हे 5 दिवसापूर्वी अमित शहाचा कार्यक्रम झाला, त्याला हे होते आणि 2 दिवसानंतर यांनी तुतारी हातात घेतली आणि आता लगेच परत हे. बरं, मला सगळ्यात वाईट एवढं वाटतंय की ह्याच सगळ्या मंडळींनी वंदनीय शरद पवार साहेबांना आम्हाला नवी मुंबईचा विकास करायचा आहे म्हणून राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षाची कास धरली होती 10-15 वर्षांपूर्वी, आणि आज त्याच परत पवार साहेबांकडे जायचं, आमदार व्हायचंय. ते मी स्कीम, त्याच्याबद्दलची खाली नाराजी आहे, प्रचंड नाराजी आहे. म्हणजे मला एक जुईनगरचे मी पुणे जिल्ह्याचा एक मेळावा घेतला, जे काही जिल्ह्यांचे मेळावे घेतले. एक करण साळुंखे नावाचा तुतारीचा पदाधिकारी
तो थेट माझ्या व्यासपीठावर आला. हम्म. त्याने माईक हातात घेतला आणि थेट सांगितलं, आम्हाला हे आवडलेलं नाही, आम्ही वंदनीय पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला जे करायचं ते आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी करणार आणि आम्ही इंजिन चालवणार बेलापूर विधानचे. त्याने फेसबुकला टाकलं. अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे ज्या पद्धतीने मंदाताईंना तिकीट देण्यात आले, 10 वर्ष अत्यंत आपल्या विधिमंडळामध्ये निष्क्रिय आमदार म्हणून त्या राहिल्या. म्हणजे माझ्याकडे त्यांनी केलेल्या कामाची जत्रा आहे. आपल्याकडे गोंधळाचं, मी आता राज्यशास्त्राचा विद्यार्थी, मला कल्पना आहे त्या गोष्टीची. नगरसेवकाची कामं कुठली, आमदाराची कामं कुठली आणि खासदाराची कामं कुठली. मंदाताईंच्या पूर्ण जाहीरनाम्यामध्ये काय आहे, मी गार्डनचं सुशोभीकरण केलं, मी स्वच्छतागृह बांधली, मी शौचालय बांधली, मी फुटपाथचं काम केलं. अहो, ही महानगरपालिकेची कामं आहेत. एखाद्या राज्य आणि केंद्र सरकारमधून तुम्ही काय प्रकल्प आणला आहे का जो नवी मुंबईकरांच्या फायद्याचा आहे? एखादं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही आहे विलासराव नवी मुंबईमध्ये, हा पहिला जिल्हा पहिला शहर असेल. एखादं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे, एखादं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल नाही आहे, म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे पाहिजे ते आपल्याकडे नाही आहे. एखादं स्पर्धा परीक्षेचं ट्रेनिंग सेंटर हवं आहे. म्हणजे आपल्या महानगरपालिकेने भाजी मंडईमध्ये स्पर्धा परीक्षेचं केंद्र आहे. भाजी मंडईत माझ्याकडे ती MPSC UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं आली ह्या निवडणुकीत. ऐन निवडणुकीत ज्यावेळी मी निवडणुकीचा प्रचार करत होतो, की म्हणे अरे दादा तू येऊन व्हिजिट दे एकदा. मी गेलो, एक पंख्याखाली 10-15 पोरं, त्यांची जेवणाची व्यवस्था नाही, साधं AC लावत नाही आपण तिथे, काही कुठल्याही पद्धतीची सोयी नाही आहे, पाण्याचं कूलर बंद आहे सगळं. आणि त्या आपल्या पोरांनी नवी मुंबईतल्या 16-16, 18-18 तास काम करायचं आणि आपण सांगायचं की त्यांनी स्पर्धा परीक्षांना प्रावीण्य मिळवलं पाहिजे. आम्ही गेलो, आम्ही अतिरिक्त आयुक्तांशी बोललो, अहो म्हटलं साहेब इथला AC कमी केला तरी चालेल, तिथे लावा, त्यांना सुविधा द्या. हे प्रश्न आपल्या आमदारांना दिसत नाही जे राज्याशी संबंधित आहेत. ST डेपोचा भूखंड आहे आपल्याकडे. नवी मुंबई हे 21व्या शतकातलं शहर म्हणत असताना पनवेल शहरामध्ये ST डेपो आहे, पण नवी मुंबईला ST महामंडळाचा डेपो नाही. 4 एकरचा प्लॉट आहे, 4-5 एकरचा तुर्ब्यामध्ये. तो 1989ला मिळालेला प्लॉट आहे, माझ्याकडे त्याची कागदपत्र आहेत. अजूनपर्यंत एकही आमदाराने आत्तापर्यंत 1989 पासून तो ST डेपो व्हावा म्हणून विधिमंडळात प्रश्न विचारला नाही. आपण कुठे उभे राहतो नवी मुंबईकर म्हणून? आम्ही वाशी प्लाझाच्या समोर हायवेला उभं राहतो, आमच्या आईवडिलांना घेऊन, आमच्या लहान बाळांना घेऊन, आमच्या बहिणीला घेऊन आम्ही उभे राहतो. सानपड्याच्या याला आम्ही उभे राहतो, नेरूळ LPला हायवेला आम्ही उभे राहतो, बेलापूरला त्या हायवेला त्या ट्रॅफिक चौकीच्या इकडे खारघरला आम्ही उभं राहतो. मका मोठे सिग्नल, बरं, ऊन वारा पाऊस, रात्री बेरात्री तिथे ट्रॅव्हल्स असतात, तिथे फास्ट वेगाने येणाऱ्या गाड्या असतात, तिथे शेड नाही, तिथे शौचालयाची सुविधा नाही, तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. एक ST डेपोचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे किमान त्यांना ती सेफ्टी तर असते. बरोबर, हे सगळे मुद्दे आहेत. पण एक आत्ता या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही राजकीय प्रवासात या सगळ्या अनेक आरोपसुद्धा तुम्ही झेललेले आहेत. 100% त्या सगळ्या आरोपांमधून सुद्धा तुम्हाला जावं लागलेलं आहे. अगदी राज ठाकरे साहेबांपर्यंत सुद्धा तुमची तक्रार करण्यात आली होती. किती चॅलेंजिंग होतं हा सगळा काळ तुमच्यासाठी? खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे अप अँड डाऊन काय असतं, म्हणजे आणि आपण संपलो इथपर्यंतची भावना सुद्धा येणं मनात, की अरे काय आपण मला किती याने काम करतो आणि हे काय वाढून ठेवलं आपल्यासमोर. तर मला वाटतं की ते खूप माझ्यासाठी आव्हान होतं. मला सातत्याने गांधीबाबाचा एक शब्द आठवतो, म्हणजे मी जो काही वाचलं होतं, की लोक पहिल्यांदा तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, नंतर तुम्हाला आणखी, आणि नंतर मग तुम्हाला संपवण्यासाठी काय काय केलं जातं. ते एक मोठं त्याच्या मागचं एक सगळं षडयंत्र होतं. पण त्यातून मी शांतपणे, मला राजसाहेब ठाकरे यांनी पण एक आयुष्यात शिकवलं की संयम आम्हाला सगळ्यांना, की आपली वेळ येते, शांत राहायचं असतं काही गोष्टींच्या वेळी, त्यावेळी काही व्यक्त व्हायचं नसतं. तर मी कुठल्याही त्या गोष्टींवरती अद्यापपर्यंत एक शब्दाने सुद्धा व्यक्त झालं नाही. कुठल्याही TV चॅनलला नाही, कुठल्याही प्रिंट मीडियाला नाही, कुठल्याही याला नाही आहे. मी अत्यंत शांतपणे, आणि मला एक खूप मोठ्या माणसाने सांगितलं, कुठल्याही वाईटातला वाईट प्रसंग तुमच्यावर जो येतो, 1 वर्ष किमान आहे ना शांतपणे त्याला सामोरे जा. 1 वर्षानंतर तो अत्यंत शुद्र वाटतो, अत्यंत शुद्र वाटतो. 1 वर्ष संयम ठेवा फक्त.
म्हणजे मलाही वाटलं की अरे आपण सुद्धा आत्महत्या केली पाहिजे की काय, इथपर्यंत मला त्या डोक्यात माझ्या विचार यायचे की अरे काय आपण किती आपण म्हणजे काम करतोय सामाजिक, हे एवढं सगळं उभं, आणि हा सगळा असा प्रसंग आपल्यासमोर येऊन ठेपला आहे. पण मला वाटतं ते वर्षभर मी त्या गोष्टीला सामोरे गेलो आणि राजसाहेब ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, शर्मिला वहिनी, ह्या माणसांनी मला घरच्यांसारखी साथ दिली. म्हणजे माझी आई गेलेली होती त्यावेळेला. राज ठाकरेंसोबत तुमची जवळीक कशी झाली? म्हणजे मी चळवळीत होतो आणि मला आठवतं त्यावेळी, म्हणजे माझी जी जवळीक झाली ती राजू परुळेकर सर आणि निखिल वाघेंमुळे. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की अरे तू थोडा तुझा राजकीय प्रवास सुरू कर. म्हणजे राजू परुळेकर आणि वाघे सर मला कलिनाला भेटायला आले होते. तर मग माझी बोलणी सुरू झाली आणि मला आठवतं मी विद्यापीठामध्ये 2008-09 आपलं कुसुमाग्रजांची जयंती जी असते, मराठी राजभाषा दिवस, तर उद्याची मराठी आणि उद्याचा महाराष्ट्र, आणि साहेबांचं त्यावेळी आंदोलन सुरू होतं राजसाहेबांचं. तर म्हटलं राजसाहेब ठाकरे येतील का त्या कार्यक्रमाला? परुळेकर बोलले बोलू आपण. तर मी बोललो, आम्ही गेलो साहेबांकडे बसलो. काय म्हटलं मी येतो. 27 फेब्रुवारी 2008 की 9 बहुधा. आणि त्यांचं ते सगळं आंदोलन सगळं ते खूप असं पिकलं होतं एकदम. तर नंतर अचानक 2-3 दिवसापूर्वी साहेबांचा फोन आला. अरे म्हणे मला ते हायकोर्टाने बंदी घातली बोलायची, त्यावेळी त्यांना बोलण्याची बंदी घातली होती, सगळं ते हिंसक झालं होतं. ते म्हटलं हरकत नाही. आणि सगळं कलिनामधला MA MPhil PhDचे सगळे स्कॉलर पोरं ती सगळे, आम्ही गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये 800,000 पोरांचं ते सगळं. मी म्हटलं सांगायचं कोणालाच नाही, पोरंच येणार नाही बोललो. परुळेकर सरांनी म्हटलं तुम्ही बोला त्या सगळ्या याच्यामध्ये येऊन भाषण. म्हटलं ठीक आहे मी येऊन बोलतो. तरी माझा आग्रह होता की साहेबांनी 2 मिनटं तरी यावं, इतका उत्तम त्यांना प्रेक्षक किंवा हे भेटणार नाही सगळे, आणि सगळे स्कॉलर, सगळे बुद्धिजीवी सगळे. तर मग मी आणि परुळेकर साहेबांशी बोललो. म्हटले आलो 10 मिनटात. स्वतः गाडी चालवत राजसाहेब ठाकरे कलिना युनिव्हर्सिटीत गरवारीला आले. मला बोले बघ, तर मला मीडियाने कुठलाही प्रश्न नाही विचारला पाहिजे, एवढं लक्षात ठेव. तर आणि तुम्हाला गंमत सांगतो, परुळेकर सर आणि मी स्टेजवर होतो आणि राजसाहेब ठाकरे खाली बसले होते. मी प्रास्ताविक केलं आणि मी म्हटलं की इतक्या मोठ्या माणसाचं मी स्टेजवर बसणं हे अत्यंत लागेल. मी खाली गेलो, मला राजसाहेब बाजूला बस येऊन, आणि मी बाजूला, तिथून तुमचा मनसे खूप मोठ्या मनाचा माणूस आहे हा. आणि ज्यावेळी पण मला असं वाटलं की, त्यांनी एक पत्र पण कार्यकर्त्यांसाठी त्यावेळेस लिहिलं होतं की तुम्हाला ज्यावेळी पण ते वाटेल की खूप नैराश्य तुम्हाला आलं किंवा माझ्याशी येऊन बोला. पण खरंच हे नैराश्य आहे का मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये? हे जे पॉलिटिकल अपयश आहे, हे बघा आज जमाना इन्स्टाचा आहे. हो. आजकाल सगळं इन्स्टंट पाहिजे आणि यश पण इन्स्टंट पाहिजे. पॉलिटिकल तुम्ही ते ठीक आहे, मोटिवेशनल व्हिडिओज मध्ये ऐकायला वगैरे की संयम ठेवावा आणि हे सगळं ठीक आहे. पण आजच्या जनरेशनला पॉलिटिक्स मध्ये इन्स्टंट हवंय. मग तुम्हाला पॉलिटिकल यश मिळत नाहीये, अशा वेळी ती चलबिचल होणं स्वाभाविक आहे. बरोबर आहे. मनसैनिकांमध्ये जो आज यंग आहे, काहीतरी उर्मी आहे, त्या फ्रस्ट्रेशन आहे त्याच्या मनात काही? मग येतं, म्हणजे येत नाही इतकं मी काही खोटं सांगणार नाही मुळातच. पण परत एकदा मी विचार करतो की गजानन, तू ह्या वरच्या सिस्टीम मधल्या कुठल्या पक्षात असता तर आज तू काय असतस? तुम्हाला आयडेंटिटी दिली 100% ना, खूप मोठी. म्हणजे मी 3री निवडणूक लढवतोय विधानसभेची. विधानसभा हे प्रस्थापित कुठे तुम्हाला ते? इथे माझ्याकडे शरद पवार साहेबांच्या तुतारीमधल्या एका व्यक्तीने, मी नाव घेत नाही, निवडणुकीची तयारी सुरू केली. ती संपत नाही तर आमचे एक माजी आयुक्त हे शिंदे गटातून तुतारीत जाणं म्हणून बॅनर लावले. त्यांचं संपत नाही तर निवडणुकीच्या काही दिवस अगोदर संदीप नाईक तुतारीत गेले. म्हणजे ह्या इतक्या लोकांना ह्या लेवलला संघर्ष करावा लागतो, त्यांच्या छोट्या छोट्या ओळख निर्माण व्हावी यासाठी. राजसाहेब ठाकरे या माणसाने आम्हाला तिकीट देताना समोर बसून एकदाही विचारलं नाही की किती खर्च करणार, आम्हाला एकदाही विचारलं नाही पक्षाला किती रुपये देणार, किंवा असं विचारलं नाही तिथून कोणी मोठा येतोय का रे जो निवडणूक आपल्याला जिंकता येईल, आपल्याला आमदार करता येईल. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो गडचिरोलीचा. माझ्याकडे गडचिरोलीचा प्रभार आहे आणि आम्हाला साहेबांनी 60 महिन्यात वर्षभर अगोदर पाठवलं
म्हणजे प्रत्येकाला जिल्हा दिला वगैरे सगळं. तर मी म्हटलं चालेल, गडचिरोली तर गडचिरोली, आपल्याला काय सामाजिक काम जाऊन उभं करायचं तिथे. गडचिरोलीत मनसे हे उभी करायचे हो, चॅलेंज. मी अभय बंगांना भेटलो, मी आनंद बंगांना भेटलो, मी आमटेंना भेटलो, बघा अनिकेतला भेटलो, सगळे तिथे जी काही सामाजिक वेगवेगळ्या 3 विधानसभांमध्ये जी सगळी मंडळी. राजसाहेबांच्या स्वागताला 5,000 आदिवासी समाज होता गडचिरोलीत. मी तुम्हाला सांगतो, मी सरप्राईज होतो की आम्ही 2 दिवस अगोदर बॅनर लावले, इतकी लोक जमली की मी सरप्राईज होतो. 2 दिवस अगोदर आम्हाला लोक एवढी भेटत नव्हते, 500 लोक भेटत नव्हते. आमचे मोजून कार्यकर्ते 50-100 ठाकरे. येस, मग त्यांच्याबद्दलची जी काय क्रेज आहे मी पाहिली ना. नंतर साहेब बोलले सगळ्यांचं नाव नंबर घे. आणि मी आतमध्ये गेलो आणि साहेबांना बोललो, साहेब काही विविध पक्षातली जी लोक आहेत ती गाडीत बसलीत, तर बोलू का आपण त्यांच्या कोणाला तरी तिकीट द्यायचं का असं. मी असं उभा आहे आणि साहेबांनी माझ्याकडे बघितलं, ते तुझ्यासारखी रग असलेली काही पोरं आहेत का, आपण पहिला त्यांचा विचार करू का आणि नंतर मग यांचा विचार करू, जर अगदीच आपल्याकडे पर्याय नसेल. हा माझा नेता आहे, हे राजसाहेब ठाकरे आहेत. मी जे पाहिले ते की आम्हाला दिलेल्या सगळ्यांना किती तिकिटासाठी देणार आहे, किती पक्षासाठी देणार आहे. म्हणजे मला आठवते त्यांच्याच त्या भूमिका बदलणं वगैरे ह्या टीकेमुळे तुम्हाला त्याचा काही परिणाम होतो? नाही, मला असं वाटतं ना की भूमिका बदलणं म्हणण्यापेक्षा त्याला स्पष्ट, जसं मध्ये अमित साहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं की एखाद्या गोष्टीचं विरोधी पक्षात आहे म्हणून कौतुक नाही करायचं आहे का, आणि मग त्याने चूक केलं तर मग चूक पण बोलायचं नाही का, ते स्पष्ट बोलतात. आपल्याकडे मला आठवतं की नितीन गडकरी साहेब असतील, सुधीर मुनगंटीवार साहेब असतील, वेगळ्या पक्षात असून पण राजसाहेबांनी स्टेजवरती त्यांच्याबद्दल चांगलं बोललेत. म्हणजे जे चांगलं आहे ते चांगलं आणि जे वाईट आहे ते वाईट. जेव्हा आक्रमक विरोधी पक्षनेता असतात तेव्हा त्यांच्याबद्दलचं एक क्रेज खूप वेगळं असतं. आता ह्या निवडणुकीमध्ये असं जाणवतंय का की कुठली भूमिका घ्या, म्हणजे ते कुणाच्या विरोधात आहे ते कळत नाहीये. ते मला जे दिसतंय की ते महाराष्ट्राच्या बाजूने बोलत आहेत, आणि मला जे दिसतंय जे काही महाराष्ट्र विरोधी असतील, जे कोणी मराठी विरोधी असतील आणि जे कोणी हिंदुत्व विरोधी असतील, ते सगळ्यांच्या विरोधात राजसाहेब ठाकरे हा माणूस उभा राहतो. म्हणजे मला राजू परुळेकरांनी राजनावाचं मित्र असं एक दीर्घ लेख लिहिला होता राजसाहेबांच्या, आणि त्याच्या खाली सगळ्यात खाली लाईन होती सगळ्यात मोठी, जी मला खूप टच करून गेली, की महाराष्ट्रापेक्षा कोणीही मोठा नाही, मग ते वंदनीय कोणी का असं ना. तर मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर पाठिंबा जाहीर करत असताना ज्या काही अटी शर्ती ठेवल्या, त्याच्यामध्ये मला आमदारकीला सीट, मला अमुक तमुक, माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं, ह्या अटी ठेवणारा माझा नेता आहे. म्हणजे मला वाटतं की ही उंची आहे माझ्या नेत्याची. मला त्याचा अभिमान आहे की त्यांनी कुठल्याही अटी शर्ती, आणि तेही बिंदास. म्हणजे मला आठवत नाही की उद्धव साहेबांनी कधीही भारतीय जनता पक्षावर युतीत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांबरोबर जाहीर सभा घेत असताना कधीही आदरणीय उद्धव साहेबांनी कधी ह्या अटी सांगितल्या की हे झालं पाहिजे किंवा हे झालं पाहिजे किंवा हे झालं पाहिजे. सभेत हे सांगणारा ज्यावेळी आमचा एक आमदार आहे फक्त, म्हणजे राजकीय ताकद. इन्फ्लुएन्सर तुम्ही खूप चांगले आहेत, म्हणजे मनसे इन्फ्लुएन्सर खूप चांगले आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. मला एकच कळत आहे की मला वाटतं की राजसाहेबांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, रोखठोक आहेत. ते चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट बोलतात. हे राजकारणात खरं बोलणं जे आहे ना, हे वाईट आहे. राजकारणात तुम्ही खोटं बोला. म्हणजे मला एक सिनेमा आठवतो, एक दिवस माझा, बहुतेक त्याचं नाव असेल, चंद्रकांत कुलकर्णी सरांचा तो सिनेमा आहे, सचिन खेडेकरांनी तो रोल केला आहे. त्यांचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये, जे मी नंतर वाचलं, माझ्या पूर्वी वाचनात नव्हतं आलं, की अधिकाऱ्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हो म्हणायला आणि राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे कुठलीही गोष्ट समोर आली. आपल्याकडे उलटं आहे, राजकारण अरे होऊन जाईल रे, करून टाकतो, दिला ना शब्द, पुढच्या 2 दिवसात तू बघ. अशीच 25 वर्ष प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करा म्हणून सांगून प्रकल्पग्रस्तांच्यात ह्या मंदाताई म्हात्रे आणि नाईक कुटुंबाने सत्ता उभवली. अजून प्रकल्पग्रस्तांचं एक घर नियमित नाही झालं. 12.5% भूखंड देतो सांगून देऊन टाकतो. प्रत्येकाच्यात तेच आश्वासन. आपलं एकच एक जाहीरनामा असतो. म्हणजे आज तुम्ही महाविकास आघाडीचा जाहीरनामा काढा,
10 वर्षापूर्वी तोच, त्यांची जी काही आघाडी झाली त्यावेळी भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा तोच. आमचं हे आहे, म्हणजे आम्ही म्हणजे राजसाहेब म्हणतात की टोलमुक्त महाराष्ट्र प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात आहे. आणि दुर्दैव आहे की आता कोल्हापूरचा टोल बंद व्हावा म्हणून काँग्रेसवाले आंदोलन करत होते. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेब आंदोलनात होते, सतेज पाटील आंदोलनात होते. अहो टोल मुक्तीचं तुम्ही तुमच्याकडे सरकार होतं की मग त्यावेळी का नाही केलं? म्हणजे सातत्याने लोकांना फक्त भूलतापा द्यायचं. मला वाटतं राजसाहेब ठाकरे हे खरं बोलतात. मग ते कुठल्याही विषयाच्या संदर्भात असेल ते खरं बोलतात. त्याचे ते राजकीय जे हे आहेत ते नुकसान जे आहे त्यांचं राजकीय ते त्याच्यामुळे होतं. बरं, की ते राजकीय नुकसान सहन करायची त्यांची ताकद आहे. आज न उद्या कळेल. म्हणजे आपल्याला अनेक जे आपण बोलतो की भूमिका जी आहे, म्हणजे मला आठवतं की म्हणजे मी काय अगदी जोडत नाही आहे राजसाहेब ठाकरे आणि संतांशी. संतांच्या भूमिका कुठे पटत होते आपल्याला? आपणच दगडं मारलेत की सावित्रीमाईंना दगडं मारणारी आपणच होतो. त्यावेळी शेण फेकून मारणारे आपणच होतो ज्यावेळी सावित्रीमाई फुले. उद्या हे होईल, त्यांच्या भूमिका काळानुरूप लोकांना लक्षात येतील आणि ते कळतं लोकांना. आज ज्यावेळी टोल नाक्याचं आंदोलन झालं, खूप आरोप झालेच की आज 10 वर्ष अरे टोल मुक्ती झाली एवढंच किमान मुंबईच्या. म्हणजे मी तरी यांना टोल मुक्तीच्या पहिलं लोकांना सांगायचो की टोल नाक्यामध्ये झोल आहे हे तुम्हाला पूर्वी माहीत होतं? तुम्ही आपोआप 30 रुपये बाहेर काढायचं आणि द्यायचं की हे आपलं परम कर्तव्य, देशाचं कर्तव्य आहे. आपलं देशाप्रती आणि राज्याप्रती आपलं कर्तव्य आहे. शौचालय तिथे असायला पाहिजे, तो रस्ता चांगला असायला पाहिजे, तिथे ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे, तिथे तुम्ही काय ती व्हॅन असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा पारदर्शीपणा जो आहे तो आपल्याला माहीतच नसायचा. म्हणजे प्रमोद महाजनांचं मला एक वाक्य आठवतं, मी ते ऑडिओ कॅसेटमध्ये ऐकलेलं. विरोधी पक्षाचं काम आहे राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणं, प्रश्न सोडवणं हे आमचं काम नाहीच आहे. कारण आमच्याकडे तो अधिकारच राहत नाही हो. लेखी जो बाबू असतो तो अधिकार तो ऐकतो कोणाचा? बाबू सरकारचं. तरीसुद्धा राजसाहेब ठाकरे या ताकदीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी पाट्या असतील, मराठी गाणी लागण्याचा विषय असेल, म्हणजे आमिर खानसुद्धा मराठी शिकायला लागले. म्हणजे इथपर्यंत तीव्रता करणं, टोल नाक्याचा विषय असेल आणि विषय म्हणजे नवी मुंबईत आम्ही किती विषय सोडवले. कामगारांचा विषय, भावे नाट्यगृहाचं संपूर्ण कायापालट आमच्यामुळे झाला. माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही. मी 600 कोटी सिडको सोडधारकांचे वाचवले, कामगारांचं 135 आणि भावे नाट्यगृह जे त्याचा कायापालट मी आयुक्तांना घेऊन गेलो त्यावेळी आणि आयुक्त माझ्यामुळे तिथे आले. आणि आज बघा भावे नाट्यगृह महाराष्ट्रातलं 1 नंबर आहे. प्रशांत दामलेंपासून मुक्ता बर्वे सगळ्यांनी कौतुक केलं त्याविषयी. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जसं राज ठाकरेंचं नाशिक आवडतं आहे, अमित ठाकरेंचं नवी मुंबई असं ऐकतोय आम्ही. नाही, मला म्हणजे विशेष प्रेम त्यांचं माझ्यावर आहे आणि मला सुद्धा त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, प्रचंड आकर्षण आहे त्या व्यक्तीबद्दल. दोन दोस्त मिळून म्हणजे माझ्या चांगल्या वाईट काळात ते होते, खूप खंबीरपणे माझ्या मागे उभे राहिले आणि सातत्याने त्यांनी माझ्या मागे ताकद पक्षात उभी केली आणि तो दिवस मी नाही विसरू शकत. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळी ते पक्षाच्या मुख्य प्रवाहात नव्हते त्यावेळी त्यांना म्हटलं की तुम्ही एक कामगारांसाठी मोर्चा काढायला याल का, त्याचं नेतृत्व कराल का? आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो 2019 नोव्हेंबरला उद्धवसाहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते आणि अमित ठाकरे साहेब हे नेतृत्व 4 किलोमीटर चालून, आपल्या सफाई कामगार त्याच्यामध्ये आमचे STPचे कामगार यांच्या कुटुंबासोबत 4 किलोमीटर उन्हात तानात चालून त्याने तो विषय आयुक्तांकडे लावून धरला. महिना 2 महिना पाठपुरावा करून 135 करोड रुपये कामगारांच्या खात्यात मिळून दिले. ज्यावेळी ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नव्हते, कुठल्याही पक्षाचे नेते नव्हते, इव्हन ते कुठल्या राजकीयसुद्धा सिस्टीममध्ये नव्हते. पण आता त्यांनी पॉलिटिकल रिस्क घेतली आहे मोठी माहीममधून उभं राहून. नाही, मला नाही वाटत. मला असं वाटतं त्यांनी 2-4 वर्षात खूप महाराष्ट्र आडवा तिडवा पालथा घातलेला आहे. खूप लोकांचे आशीर्वाद आहे, ज्येष्ठांचे, तरुणांचे आहेत. या तरुण नेतृत्वाबद्दल प्रचंड महाराष्ट्र. आणि ठाकरे असून इतका नम्र मी तुम्हाला म्हणतो, ते कॉम्बिनेशन आहे शर्मिला वहिनींचं आणि राजसाहेब ठाकरे या माणसाचं, की इतका नम्र ठाकरे लोकांशी प्रत्येकाशी हस्तांदोलन करणं, त्याच्या पाठीवरती खंबीरपणे उभं राहणं, झोपडपट्टीच्या गल्ली बोळातसुद्धा जाणं आणि तुम्ही त्या माणसाला कधीही रात्री बेरात्री आवाज द्या, तो माणूस तुमच्यासाठी 24 तास उभा राहणार. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. ठीक, त्यामुळे मी हे सांगू शकतो की तिथे विजय निश्चित आहे. आणि विधानसभेमध्ये आम्हा सगळ्या तरुण आमदारांचं नेतृत्व हा आमचा युवा नेतृत्व करणार. ठीक आहे, तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि
या पॉडकास्टमध्ये आपण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि बघूया की या येणाऱ्या विधानसभेमध्ये किती तरुण चेहरे अगदी जनता पाठवते आणि तुमचा संघर्ष, तुमच्या भूमिका या सगळ्याबद्दल तुम्ही दिलखुलासपणे बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू.